का बॅटिंग करतोय तेजस. टँगो दाखल झालाय, पहिला सिक्सर, पुढचा डॉट. आणि आता बॅट ड्रिल करून दाखवतात. जर समोरच्या बाजूला फटका घेतला असता तर कदाचित षटकार मिळू शकला असता, परंतु पहिल्या बॉलवरती 6 धाबा वसूल केल्या. टीमची टोटल 6 धाबा. धावफलकावरती 2 बॉलचा खेळ संपलाय. हा सामना देखील तुम्हाला 5च ओव्हरचा पार मिळेल यात शंका नाहीये. हा ट्रॅकर होता, यावेळेस देखील पॉइंटला पाहिलं, क्षेत्र मोकळे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉक्स. सलगचा दुसरा डॉट आता तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना टीमची टोटल 6 धाबा. धावफलकावरती आपल्याला जरूर पार मिळतील. चांगली सुरुवात केली आहे टँगोनं या मॅच मध्ये. कुळगाव बनाम तुम्ही पाहताय बिहान 11 श्री गणेश कासगाव. आता देखील अंडर बॉक्स स्टाईलनं फटका घेतला जरूर. खेळाडू डीप मध्ये पोहोचते. बाबेश एक सिंगल इथून मिळते. धावफलक टीमची टोटल आता स्कोर वरती 7 ते 11 वरती आपल्याला जरूर पार मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉलवरती सिक्सर आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकेल, परंतु एक एक बॅट परास्त करत असताना आता पुढे सरकलेत. अस्तित्वाची लढाई आता तुम्हाला जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय. कुळगाव बनाम तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती बिहान 11 श्री गणेश कासगाव. या दोन टीमच्या दरम्यान ही मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. राज वेगात टाकलाय. वेगा सोबत अचूक टप्पा आपल्याला जरूर पार मिळेल. धावफलक डव. अजून एक डॉट. अजून एक बेगातच टाकलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाल मिळेल. टँगो तेजस ठाकरे दाखल होतो या मॅच मध्ये. सलगचा दुसरा डॉट आता जरूर तुम्हाला बाल मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती राज. राजपन काल पण आणि आज पण तुम्हाला जरूर बाल मिळेल. मॅचची कडा निघालाय. बॉल फाइंडिंगला. खेळाडू डीप मध्ये पोहोचतात. चिके सिंगल इथे एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती आपल्याला जरूर पार मिळेल. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅच मध्ये. चांगला क्रिकेट अद्याप दोन्ही टीम खेळत असताना करवईचे क्रीडांगण रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी व स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती चषक देऊन आम्ही तुम्हाला जरूर सन्मानित करू. खर तर स्वामी स्पोर्ट्स आपण पाहतोय बदलापूरमध्ये आपला हक्काचं स्पोर्ट्स शॉप प्रशांत सूर्यराव तेजस ठाकरे यांचं स्पोर्ट्स शॉप आणि त्यांच्याच माध्यमातून आता ही स्पर्धा आपल्याला जरूर पार बीते. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित यंगस्टर होते. बॉलला फेक करतील. सिंगल बेल.
आणि सिंगाच्या जोरावरती धावफलक देखील आता पुढे सरकत असताना जसा बॉल स्टॉप केला उत्तम फेकी गेली आहे, टाळ्या वाजतात या मॅच मध्ये, कारण त्यांना देखील माहिती आहे यंगस्टर खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणं खरं तर कुठेतरी आपल्या टीमसाठी चांगलं ठरेल. त्यामुळेच की काय आता आत्मविश्वास वाढवलं या मॅच मध्ये आणि अखेर 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलं त्या खेळाडूनं, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. आणि सिंगाच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती 1-11, 11 धावा धावफलकावरती पार मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पार मिळेल. गौरव साबंत, प्रशांत पवार च्या साथीनं सूरज धुळे कॅमेरामॅनच्या भूमिकेत बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजसच्या बॅटमधून अजून एक धमाका षटकार. आणि षटकाराच्या मदतीने आता धावफलक 17 धाबा धावफलकावरती पार बेतील या मॅच मध्ये. जसा षटकाराला भावेश पोहोचलाय काही सेकंदानंतर देण्यासाठी या मॅच मध्ये करायचंय काय हे चित्र तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक पुढे सरकतोय 17 या आकड्यावरती. टीमची टोटल बिग हिट. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. फाईन लेगला क्षेत्र निवडले, खेळाडू तिथे उपस्थित होते. पुन्हा एकदा यंगस्टर खेळाडू पुढे सरकला. सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक 18. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 18 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये खरं खर्च केल्या होत्या करणला 9 आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना तुम्ही पाहता इथे देखील 9 धाबा खर्च केल्या. त्यामुळे धावफलक 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती पार बेतील. नेक्स्ट बॅच जर्मन जोवेली हर्ष 11 करंदुळे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे केडी. या मैदानावरती आपण पाहतोय करणला चांगला अनुभव आहे. प्रकृती थोडीशी खराब आहे, परंतु गावाच्या नावासाठी काळोख्या रात्री देखील खेळण्यासाठी उभा असणारा खेळाडू आहे करंदुळे, हे म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यामुळे नेक्स्ट बॅच मध्ये हर्ष 11 परेशदादा चौधरी मॅमफ्रॉम चोळेगाव यांनी पुरस्कृत केलेला जोबेली संघ खेळताना दिसेल, यातील मात्र शंका नाहीये. वेलकम बाबू बोराडे, स्वागत आहे. बरं डॉट ओव्हर नंबर 3 करण लहाने दाखल झालाय. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट. 2 ओव्हरमध्ये 18 खर्च केल्यात. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक. एक डॉट आलाय पुन्हा एकदा. त्यामुळे या मॅच मध्ये समोर टँगो 2 षटकार टँगोच्या बॅटपोत आलेत. हा ट्रॅकर होता, कसा सोडेल तेजस, बिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार की षटकार आहे. 6 धावा. मोजूर मापून आणि तोरून मारलेला फटका सरळ जाऊन बाउंड्री लाईन वरती आदळतोय, त्यामुळे हा षटकार आहे. षटकार कट्ट्याला लागला डायरेक्ट, त्यामुळे षटकार आहे. सहा धावा. इथे देखील पंचाकडे पाहिले आशाभूत नजरेनं. पंच वळतात, परंतु इशारा काय करतील पाहावं लागेल. करण देखील पाहतोय पंचांकडे की नक्की इशारा काय देतील. आणि अखेर डॉट. तर शहानिशा करत होते, नक्की बॉलवरती घडले काय. चांगला फटका आहे, पॉइंटला ढकललाय. खेळाडू पोहोचतील डीप मधून, वेगात पोहोचलेत. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. सिंगल मेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा एक पडले. आता तिसरीचा प्रयत्न होतोय. डीसीला तुम्ही पाहताय तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु त्याला स्ट्राईक बाहेर नाहीये आतापर्यंत. 2 धाबा इथे भेटतील. राऊंड द विकेट दाखल झालाय. व्ही शेप मध्ये खोदून काढलाय. बॉल जाईल
बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार फटका, टँगोचा षटकार. इथे देखील बॅटची कडा मागे निघालाय, बॉल लॉंग स्टॉप एंडला, सिंगल. परवा ओपन 3 तालुका 3. कोड नंबर 4 हर्षल. पहिला बॉल हर्षल दीपक राऊत दाखल होतोय आणि पहिल्या बॉलवरती हा चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. 41 37 33 होत्या 37 झाल्यात. वेगात बॅट फिरली आहे आणि अखेर स्ट्राईक हवी होती डीसी ला, ती मिळाली आहे. विकेट प्लस डॉट. आणि नवीन खेळाडू हैदराबादवरती दाखल झालाय, प्रशांत सूर्यराव. चेक. थर्टी 38. तीन बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलमध्ये आपण पाहतो एक चौकार आला आणि त्यानंतर आता एक सिंगल, म्हणजे 5 धावा खर्च करतोय हर्षद.
इथे देखील वेगात टाकलाय ऑन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा पडे फसला लाल्याला बीट करतोय आणि निघाला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि प्रत्येक बॉल काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला जरूर पार पडेल कारण प्रत्येक बॉलवरती करण लहान आहे इथे मात्र काही ना काही माहिती देत असताना अंडर बॉक्स स्टाईलना फटका टॅप केला डीपमध्ये खेळाडू भावेश पोहोचतील बॉलवरती मिड विकेटला सिंगलच बेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय 39 धावा षटकातील अजूनही एक बॉल खेळ शिल्लक आहे 1 टू गो बरोबर तयार वेगात टाकलाय वेगासोबत अचूक टप्पा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न अजून एक डॉट आणि त्याचं स्वागत केले षटकारानं लाल्याच्या बॅट मधून षटकार हा षटकाराला धावफलक 45 45 धावा धावफलकावरती जोडले गेले या मॅच मध्ये दोन्ही संघाला आज मात्र मी म्हणेन एक मोठ्या आणि बलाढ्य संघाला परास्त केले ढवलेपट संघाला परास्त करत असताना दोन्ही संघ पुढे सरकलेत आदित्य दाखल होतो राईट नंबर विकेट हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील हेल्मेट वरती बॉल आदळतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल तिथे मिळाली दुसरीचा प्रयत्न करतील का नकार दिलाय आणि सिंगल वरती थांबावं लागेल बॅटची कडा होती असं वाटतंय त्यामुळे पंचाने इथे मात्र तटस्थ आहेत कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाही आणि दरम्यान एक सिंगल धावफलक 46 अकरावरती टीमची टोटल आपल्याला पार बेल 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे 4 बॉलमध्ये किती धावा येतील हा देखील प्रश्न आता तुम्हाला जरूर पार बेल या मॅच मध्ये आदित्य दाखल होतोय एक चांगला खेळाडू आहे आणि चांगला गोलंदाज देखील आहे मागील मॅच मध्ये महत्वाच्या निर्णय क्षणी एक चांगला झेल टिपला ज्यावेळेस ढवळेपाडा संघ खेळत होता भूषण भैकरचा झेल टिपल्यानंतर तो सामना टर्न झाला हे चित्र देखील आपण पाहिलंय आणि तोच खेळाडू आता आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅच मध्ये विहान 11 श्री गणेश कासगाव तुम्हाला पार मिळेल सचिन दादा टेंबे पुरस्कृत संघ तुम्हाला पार मिळतोय आणि कासगाव संघ आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळेल खरं तर जेव्हा जेव्हा मिताली 11 श्री गणेश कासगाव हा नाव लागत असतो मिताली 11 म्हटलं की नो डाऊट आदरणीय अंबरनाथ तालुका प्रमुख बाराम कांबरी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ कार्तिकी 11 म्हटलं की किरणजी एकनाथ राऊत साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि जेव्हा जेव्हा विहान 11 नाव लागेल त्यावेळेस मात्र सचिन दादा टेंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ कासगाव मैदानावरती खेळतोय तर त्याच्या विरोधात आदरणीय गीतेजी ठाकरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला कुळगाव संघ मैदानावरती तुम्हाला पार मिळेल मैदानावरती खेळतोय कालचा दिवस आपण पाहिला असेल मोठ्या थाटामाटाने वाढदिवस सोहळा
जरूर संपन्न झाला आणि आज तुम्ही पाहताय आणि काल या स्पर्धेचा खरं तर शुभारंभ पाहिला उद्घाटन सोहळा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. कालचा दिवस गाजवला खरं तर आर के ग्रुप बालेवलीच्या साथीनं मालेगाव बीनं आणि आजच्या दिवसामध्ये संघ कोणता पुढे सरकेल त्यासाठी ही महत्वाची मॅच पदरावरती पार मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये जोबिली येते. जोबिलीचा खेळ पाहण्यासाठी देखील भरपूर प्रेक्षक वर्ग गर्दी करतील या शंका नाहीये. बघूया आदित्य हा ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर नव्हता बॅटवरती निघालाय बॉल फाईन लेग आणि स्कोर लेगच्या मध्ये तिथे खेळाडू पोहोचतात कॅच ड्रॉप 2 धावा मिळाल्या तिसरीचा प्रयत्न करतील का चालवलाय जरूर लाल्यानं परंतु थांबवलाय 2च मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरकतो टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 48. नेक्स्ट बॉल इथे करायचं होतं काय आणि केलंय काय वाईट बॉल खर तर सुपला भरण्याचा प्रयत्न होता आणि वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा इथे बहाल केली. पुन्हा एकदा बॅटची कड आहे पुन्हा एकदा धडमाला खेळाडू मी त्या खेळाडूचं कौतुक करेल यंगस्टर खेळाडू आहे जेवढे बॉल आतापर्यंत गेलेत एकही सुटला नाहीये त्याच्याकडून आणि म्हणून तर काय म्हणून तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला जेव्हा जेव्हा कासगाव ए संघ खेळतो त्यावेळेस कासगाव बी संघ देखील त्याला सपोर्ट करण्यासाठी दाखल होतो आणि आज देखील तुम्ही पाहताय बरेचसे खेळाडू यंगस्टर घेतलेत कासगाव टीमनं आणि खरं तर 100% एफर्ट त्यांचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल चांगली कामगिरी होती क्षेत्ररक्षणाचा दर्जा कारण जर एखाद्या टीम मध्ये तुम्हाला इन व्हायचं आहे तर तिथे तुम्हाला आधी क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं त्यानंतर मग तुमची निवड होते आणि त्यानंतर मग बॉलिंग आधी बॅटिंग तुम्हाला भीते तीळ मात्र शंका नाहीये आणि तेच चित्र आता पाहायला मिळेल बरेचसे खेळाडू कासगावचे आता चांगली फिल्डिंग करताय बॅटचा चेहरा फिरला जरूर स्विंग अँड मिस आणि विकेट भीतीये अंतिम काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे डीसी ला स्ट्राईक हवी दशरथ अंतिम बॉल धाव फलक 50. 50 मध्ये 4 ऍड होत आहेत 54 धावा आता 55 धावाचं टार्गेट
चेक. पंचावन्न धावाचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता त्यात टार्गेटला चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. राज आणि करण बॉडी ट्रॅक वरती तेजस बाळा. अंपायरिंग साठी बॅट सुटली आहे. कदाचित सुधीरला टार्गेट केलंय की काय. 2 धाबा इथे मिळतील आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. तरुण डे होते. डे फॉर्मॅट मध्ये ते चांगलं खेळतात, परंतु आता मिस्टेक झाली आहे. हा चौकार आलाय. धाव फलक 5. डॉट. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. हेरंब जज करतोय आणि आता शुभारंभ झालाय मी म्हणेन कुळगावसाठी, कारण करणला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती संदेश. बिग हिट. संदेश मागील मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती त्याने संदेश दिला होता आणि आता देखील तुम्ही पाहताय बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशच्या बॅटमधून हा षटकार. चांगली सुरुवात या मॅच मध्ये आता करत असताना कासगाव टीम देखील. करण लहाने आउट झालाय. काय फरक पडतोय मैदानावरती संदेश दाखल होतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे पप्या खारीक बॅटिंग करतोय कारिवलीचा, त्याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला संदेशची देखील पाहायला मिळेल आणि आता सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट. लेग स्ट्रिकच्या भरून हा बॉल चाललाय एससी रक्षकाच्या हातामध्ये, त्यापुढे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. बाळा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. तेजस मेहर ला तुम्ही पाहताय लेफ्ट आर्म सीबर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. कदाचित आता पंच नो बॉल घोषित करतील की नाही. यस, नो बॉल, कारण 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आधीच पंचांनी घोषित केला होता. त्यामुळे आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय नो बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सुधीर पंचांच्या भूमिकेत आहेत.
फ्लिक करण्याचा प्रयत्न, कदाचित लाईट खराब. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावे ते बाल केली आणि धावफलक देखील आता एक्स्ट्राच्या मदतीने पुढे सरकत असताना 14 तरी 40 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अजूनही 40 धावा इथून मात्र चेस करायच्या. इथे देखील समोर उडवण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे आता पुन्हा एकदा पाहिलं अशा नजरेड आणि पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बाल केली. मेन पंचाच्या भूमिकेत सुमितजी बाबिस्कर ला तुम्ही पाहताय. एक नामांकित पुरस्कार देत राष्ट्रीय 11 या राबाने मोठमोठे संघ बांधतात. मॅम फ्रॉम कुळगाव. जरी समोर कुळगाव संघ आहे, काय फरक पडतोय, माझं काम मला करायचं आहे, या अनुषंगाने तुम्हाला आता अंपायरिंग पार बेल. बॅटची कडा मागे निघालाय बॉल. खेळाडू उपस्थित तिथे पोहोचलेत बॉलवरती. रतीन मुकून होते आणि अखेर धावत पळत चेंडू घेऊन पोहोचलेत. सिंगल बेल. दशरथ डीसी पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. 5 ओव्हरची मॅच आहे. धावफलक जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 18 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पार बीतील या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय. इथे देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे पुढे सरसावले होते. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु एक सिंगल इथे बेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 19. 55 धावा चेस करायचे. धावफलक 19 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. भारतीयार दशरथ डीसी. बॅटची कडा. लॉंग स्टॉप एंडला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्हाला जरूर पार मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 19 बॉल. आता 35 धाब्याची गरज आहे. शेवटचा बॉल महत्वाचा या मॅच मध्ये. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील डॉट.
18 बॉल आणि आता 35 धाब्याची गरज आहे. अठरा बॉल आणि 35 धाबांची गरज आहे आता या मॅच मध्ये. आणि पहिल्या बॉल वरती 2 धाबा आल्यात. कासगावचा सामना सुरू आहे आणि कासगावची मॅच पाहण्यासाठी खरं तर युवा उद्योजक कासगाव क्रिश राऊत यांचं आगमन झाले. वेलकम क्रिश, आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कार्तिक गेले पण या नावानं संघ बांधत असतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून 2 धाबा इथे मिळाला आणि 2 धाबाच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. या मॅच मध्ये 17 बॉल आणि आता 33 धाबाची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अर्पण दाखल होतोय. पहिला बॉल 2 धाबा अर्पणनं खर्च केल्या. वेग त्याची ओळख आहे. वेगासोबत अचूक टप्पा आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतोय. चित्र आपण पाहिलंय. प्रचंड वेग, जलद गतीने बॉल निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल समाप्ती होत असताना 55 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये. त्याच 55 धाबा चेस करण्यासाठी आपण पाहतोय आता सुरुवात झाली आहे. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली संदीप पाटील. तरुण डे पोस्टिल बॉल वरती, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका, चौकार. बढतिया टर्न केला ऑन साइडला खेळाडू हेरम. सिंगल. सिंगलच्या पद्धतीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 14 बॉल आणि 28 धाब्याची गरज आहे. नेक्स्ट पॅच हर्ष 11 जोबेली पूल केलाय. अजून एक दमदार फटका, निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सँडीच्या बॅटमधून आलाय षटकार.
नेक्स्ट मॅच हर्ष 11 जोवेरी च्या विरोधात माथेरान. चला माथेरान टीम आपण आला असाल तर आल्याची रिपोर्टिंग करा, कारण जोवेरी संघ दाखल होतोय. बारा बॉल 21. डीसी बॉलिंग टॅकवरती दाखल होतोय. दशरथ पहिला बॉल वेगात. 12 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये, त्यामुळे आता 11 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धाबा इथून चेस करायची त्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर एक ताकदवर संघ खेळतोय. बिहान 11 श्री गणेश कासगाव बनाम कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती सुरू आहे. 11 बॉल आणि 21 ची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कडा फाईन लेगला निघालाय. बॉल लाल्या पोहोचतील बॉलवरती. सिंगल पेल सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. आता 10 बॉल 20 धाब्याची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा आता जमा करावा लागतील या मॅच मध्ये. भावेश लहाने खरं तर टेनिस बॉल क्रिकेट चांगला खेळतो, सलामीला दाखल होतो कासगाम टीम साठी, आणि खरं तर टायमिंगच्या जोरावरती गॅप्स ऑफ सिलेक्शन ही त्याची ओळख आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता दाखल झालाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली आहे. जोबिरी वर्सेस माथेरान. त्यानंतर प्रिशा इशिका 11 सावळा किरण पवारचा संघ आज या मैदानावरती खेळताना दिसेल. बढूया इथे देखील पुन्हा एकदा पंचाकडे पाहिलंय अशा पद्धतीने, आणि अखेर एक सिंगल. डॉट. नेक्स्ट बॉल फुलटॉस तर होता, परंतु लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे बाल करत असताना. 9 बॉल आणि 17 धाबा. बॅटम बॅटच्या मध्ये आहे की ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. शरीराला घासून बॉल बागेल. लेग बायच. आता 8 बॉल आणि 16 धाबा. हे 2 बॉल एखादा मोठा फटका जर येतोय तर सामना खुला होईल यात शंका नाहीये, परंतु लाईन पाहावी लागेल. अजून एक व्हाईट बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय दशरथ या मॅच मध्ये, परंतु लाईन खराब आहे पंच सांगतात. त्यामुळे आता या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 बॉल 15 धाबा ची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरले त्या मैदानावरती. आतापर्यंत दोन्ही टीमचा खेळ अप्रतिम आपण जरूर पाहिलाय, परंतु इथून आता 15 ची गरज आहे, कारण एक वाईट आलाय. 16 ची गरज होती. बिग हिट. मी आधीच पडलो होतो, एखादा मोठा फटका जर आला तर शिरकाव करेल टीम कासगाव, आणि तेच घडलंय. आता या मॅच मध्ये 7 बॉल 9 धाबा. नेक्स्ट बॉल. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल एक बडी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होईल, आणि या 2 धाबा. 6 बॉल 7 धाब्याची गरज.
प्रयत्नात राज ला परतावा लागेल बाघारी. 5 बॉल 6 धाबा. ऋतिक चला भावेश. भावेश 1 मिनिट थांबा, आपण चेक करू. भावेश आपण पत्ताशी वाद घालू नका. डॉट वाईट आहे का? चला वाईट आहे. नेक्स्ट बॉल. बॅटची कडा, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील शंका नाहीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा एक पडल्या. तीन बॉल 4. तीन बॉल 4. बिग हिट. सामना फिनिश. अभिनंदन.